नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या YouTube मराठीच्या लेक्चरमध्ये मी मधुमिता निळेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण कविता क्रमांक 2 रोज मातीत कवयित्री आहेत कल्पना दुधाळ या कवितेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। रोज मातीत ही कविता कल्पना दुधाळ यांच्या सीझर कर म्हणते माती या काव्यसंग्रहातील आहे। कल्पना दुधाळ यांचा दुसरा काव्यसंग्रह धग असतेस आसपास 2016 साली हा प्रकाशित झालेला आहे। कल्पना दुधाळ यांची समग्र कविता ग्रामसंस्कृती, लोकसाहित्य, स्त्री संवाद, जागतिकीकरण, देशीवाद इत्यादी प्रेरणांमधून साकार झालेली पाहावयास मिळते। स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर भारत देशात शिक्षणाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचली। शिक्षणातून आत्मभान असलेली पिढी आपल्या भावना साहित्यातून मांडू लागली। या मांडणीमध्ये शेती, ग्रामसंस्कृती, तेथील माणसे, त्यांचे स्वभाव, धर्म, प्राणी, पशु, पक्षी एवढेच नाही तर पायाखालच्या काळ्या मातीवर सुद्धा या लेखकांनी मांडणी केली। गेल्या अर्ध्या शतकातील ग्रामीण कवितेचा जर विचार केला तर अनेक कवींच्या काव्यसंग्रहाच्या शीर्षकात आपणाला माती हा शब्द पाहावयास मिळतो। उदाहरणार्थ विठ्ठल वाघ काया मातीत मातीत, आनंद यादव यांची मळ्यात माती, प्राध्यापक विजय अंधारे यांची माझ्या गावाची माती आणि कल्पना दुधाळ सीझर कर म्हणते माती अनेक कवींनी आपल्या कवितेतून मातीविषयी ही रचना केलेली आहे। उदाहरणार्थ काळ्या तांबड्या मातीचा टिळा दगड धोंड्यांना, आम्ही भरला मरठ हिरव्या बिलोरी झाडांना ह्या नादू महानोरांच्या ओळी आहेत। मातीच्या मुलांनो बंद करा आता, मातीच्या मुलांनो बंद करा आता, भाकरीच्या फुलासाठी असं झाडावर लटकणं। या भरत दोंडकर यांच्या ओळी मातीशी नातं सांगतात। माती हा शब्द काव्यसंग्रहाच्या शीर्षकात कवितांच्या ओळीत आपल्याला सापडतो। तसाच हा शब्द मराठी काव्यसंग्रहाच्या अर्पण पत्रिकेतही सापडतो। स्वतः कल्पना दुधाळ यांनी सीझर कर म्हणते माती या काव्यसंग्रहामध्ये मातीत आणि मातीसाठी राबणाऱ्या हातांना ते ही कविता अर्पण करतात। विद्यार्थ्यांनो, या आहेत कल्पना दुधाळ रोज मातीत या कवितेच्या कवयित्री। सीझर कर म्हणते माती या कविता संग्रहातून ही कविता घेतलेली आहे। सीझर कर म्हणते माती, धग असतेच आसपास इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। आता कल्पना दुधाळ यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आपण इथे बघणार आहोत। त्यामध्ये पहिलं आहे लोकसाहित्याची परंपरा सांगणारी कविता, ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण मांडणारी कविता, ग्रामीण स्त्री दुःखाला वाचा फोडणारी कविता, स्त्री मनाची उकल मांडणारी कविता, कृषी संस्कृतीच्या प्रेरणेमधून आकाराला आलेली कविता, कवयित्री उच्च शिक्षित तरीही मातीत राबणारी, देशीवादाची परंपरा सांगणारी कविता, जागतिकीकरण, शहरीकरण, औद्योगिकरणाचे अतिक्रम या साऱ्यांवर भाष्य करणारी कविता। आता रोज मातीत या कवितेची वैशिष्ट्ये काय आहे? लोकगीताची परंपरा सांगणारी कविता, ग्रामीण स्त्री जीवनाचे चित्रण करणारी कविता, शेती आणि मानवी जीवन यांचा अनुबंध मांडणारी कविता, सूक्ष्म निरीक्षणातून आकाराला आलेली कविता, ग्रामीण शब्दकळा आणि प्रमाण भाषा यातून साकार झालेली कविता, मातीची सर्जनशीलता, स्त्रीची सर्जनशीलता व कवयित्रीच्या कवितेची निर्मितीशीलता यांची सांगड घालणारी ही कविता आहे। स्त्रीची विविध रूपे, तिच्यातील लवचिकतेचे दर्शन घडवणारी कविता, मी आणि बाई या दुहेरी स्तरावर कवितेची मांडणी आहे। रोज
ग बाई या शब्दांची पुनरावृत्ती. ग हा स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा शब्द. या कवितेत एकारांत क्रियापदांचा वापर करण्यात आलेला आहे. सीझर कर म्हणते माती याविषयी या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ते पुढील प्रमाणे: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार, शेतकरी पुरस्कार औरंगाबाद, कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार पुणे, भीक रोहुमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार कोपरगाव, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार चिंचवड पुणे, संत नामदेव पुरस्कार हिंगोली इत्यादी. मानवी जन्मापासून मानवाला माती प्रेरणास्थानी राहिली आहे. अनेक पिढ्या समृद्ध करणारी माती, मानवी संस्कृतीची साक्षीदार राहिलेली माती आजपर्यंत अनेक कवींसाठी प्रेरणास्थान राहिलेली आहे. याच प्रेरणेतून कल्पना दुधाळ यांची कविता साकार होते. मातीशी नाते सांगणाऱ्या कल्पना दुधाळ यांच्या कवितेत स्त्री मनाचा हुंकार पाहावयास मिळतो. गेल्या 50 वर्षातील ग्रामीण कवितेचा विचार केला तर स्त्रियांच्या प्रश्नावर हव्या त्या प्रमाणात काव्यलेखन पाहावयास मिळत नाही. काही कवींनी भोगवस्तू मानून तिच्या रूपाचे गोडवे गायले. काहींनी माय या उदात्त रूपात तिला पाहिले. काहींनी शेतकऱ्याला त्याच्या कामधंद्यात साथ करणारी कारभारीण म्हणून चित्रित केले. स्त्रीला एक मन आहे, भावना आहे, स्वतंत्र विचार करणारी प्रज्ञा आहे. आपल्या जोडीदाराकडून तिच्या काही एक अपेक्षा आहेत. या साऱ्यांची मांडणी पुरुष कवींनीही केली नाही आणि ग्रामीण कवयित्रींनी त्याबाबत धाडस दाखवले नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर कल्पना दुधाळ आपल्या कवितेत मांडणी करताना स्वतः शेतकरी असणाऱ्या आणि कवयित्री मातीशी, स्त्री भावनांशी आपल्या कवितेतून ते संवाद साधतात. त्यातूनच रोज मातीत ही कविता आकाराला येते. शेतात कष्ट करणारी स्त्री ही 12 महिने 24 तास मातीशी स्नेह राखत कष्ट करत असते. ऊन, वारा, पाऊस या साऱ्यांच्या सोबतीने तिचे काम सुरू असते. कष्टकरी शेतकरी स्त्री शेतात जाते, वेगवेगळी कामे करते. त्या कामाशी ती जोडत असलेले स्वतःचे नाते साऱ्यांच्या नोंदणी कवयित्री रोज मातीत या कवितेत नोंदवतात. ही कविता केवळ कल्पना दुधाळ यांच्या जीवनाची कविता न राहता ती तमाम शेतकरी कष्टकरी महिलांची कविता म्हणून समोर येते.